सौंदर्य, प्रेम, भावना, संपन्न जीवनाची कामना. तुमची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 असेल तर अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक 6 आहे. तुमच्याकडे एक सुपर पॉवर आहे जी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवते. तुम्ही कुणाच्या तरी हृदयात जागा करून टाकतात. अर्थात सौंदर्याचं आकर्षण असतंच, परंतु मूलांक 6चे लोक ब्रँड करून टाकतात. आज आपण शोधणार आहोत प्रेम, पैसा, नाती, विवाह, करिअर, उपाय, सगळं काही खोलात आणि मजेत ते तुमच्या मूलांकासाठी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार मूलांकाचं रहस्य समजून घेत आहोत. आज आपण मूलांक 6चं रहस्य समजून घेणार आहोत. सविस्तर चर्चा करणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी काही उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओत तुमच्याशी संबंधित काही रॅपिड फायर प्रश्न असतील ज्यावरून तुम्ही आपल्या मूलांकाचं मूल्यांकन स्वतः करू शकणार आहात. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील करा, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. मूलांक 6चे लोक अतिशय सॉफ्ट बोलतात, मॅग्नेटिक असतात, सौंदर्याचे भोगते असतात. त्यांची टेस्ट क्लासी असते, फिमेल ओरिएंटेड असतात, शांत निर्मिती त्यांना मानवते, रोमांस निर्मिती ही त्यांच्या आयुष्यातील प्रायोरिटी असते, ब्रँडेड ही त्यांची ओळख असते, त्यांना चीप वस्तू कधीही आवडत नाही, सुंदर रंगसंगती, आकर्षक कपडे, आकर्षक स्टाईल ही त्यांची ओळख असते, खर्चिक जास्त असतात कारण लक्झरी आयुष्य त्यांना आवडतं, जन्मभूमीवर यांचं प्रचंड प्रेम असतं, प्रेम, सौंदर्य, लक्झरी हे सर्व यांचे आयुष्याचे उद्देश असतात. तुमची जन्मतारीख जर 6 असेल तर तुम्ही रॉयल व्हीनस आहात. प्रेमात, नेतृत्व आणि लक्झरी आयुष्य आवडणारे आहात. 6 तारीख म्हणजे मॅग्नेट होय. 15 तारीख असेल तर स्मार्ट मॅग्नेट, कारण 15 तारखेमध्ये 1 म्हणजे रवी आणि 5 म्हणजे बुध आणि मूलांक 6 म्हणजे शुक्र ग्रह असतो. हे लोक अत्यंत स्मार्ट आणि क्रिएटिव्ह असतात. तसंच 24 तारीख असेल तर तुम्ही इमोशनल मॅग्नेट आहात. अर्थात चंद्र, राहू आणि शुक्र यांचं हे कॉम्बिनेशन असतं. इमोशनल असतात, प्रेमामध्ये विश्वसनीय राहतात. मित्र अंकाच्या दृष्टीने 1, 3, 5, 6 आणि 9 अंकाचे व्यक्ती हे तुमचे मित्र असतात. ज्यांना भावनिक प्रेम समजत नाही, त्यांना तुम्ही ओळखू शकत नाही, म्हणून त्यांच्यापासून दूर राहणं महत्त्वाचं ठरतं. घराला सुंदर ठेवणं, सुशोभित ठेवणं हा तुमचा उद्योग असतो. डेकोरेशन, संगीत, सेंट हे तुम्हाला आवडतात. कुटुंबाशी तुम्ही अत्यंत बांधील असतात. फॅमिली बॉन्डिंग अत्यंत स्ट्रॉंग असतं. केअर करणं, रिस्पेक्ट करणं या गोष्टी नैसर्गिक पद्धती आहे. 6 मूलांकाच्या व्यक्तीचा म्हणजे शुक्राचा नियम आहे की घर हे स्वर्गासारखं वाटलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. शैक्षणिक दृष्टीने आर्ट, फॅशन, संगीत, डिझाईन, बिझनेस स्टडी, टीचिंग आणि सोशल सर्व्हिसेस हे सर्व तुमच्या आवडीचे क्षेत्र आहेत. तुम्ही हार्डवर्क करतात, परंतु त्याचं प्रेझेंटेशन अत्यंत स्मार्टली असतं. क्रिएटिव्हिटी त्याच्यात असते आणि अर्थातच त्यामध्ये तुम्ही यश गाठतात. विवाहाच्या दृष्टीने प्रेमविवाह करण्याची इच्छा तुमच्या मनात प्रचंड असते. त्यानुसार अनेक जातकांचा प्रेमविवाह देखील घडून येताना दिसतो, कारण तुमचा स्वभाव मुळातच रोमॅन्टिक असतो. गिफ्ट देण्याची सवय असते. प्रेझेंटेशन तुम्ही इमोशनली करतात. सुंदर पार्टनर तुमच्याकडे आकर्षित देखील होतो. विवाह दृष्टीने उत्तम जोडीदार जर विचार केला तर 1, 3, 5, 6, 9 तुमच्यासाठी उत्तम ठरतात. 2 सोबत देखील तुमची मैत्री होऊ शकते. 4 सोबत चॅलेंज निर्माण होतं, कारण 4 अंकाचा स्वामी राहू आहे. इथे एक लक्षात घ्या की जेव्हा आपण विवाह या दृष्टीने विचार करतो तेव्हा 6 आणि 4 यामध्ये फारसं वैवाहिक सौख्य नसतं. कारण 4 म्हणजे राहू जो अटॅचमेंट दाखवतो, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये तो अटॅचमेंट दाखवतो. तर शुक्र हा सौंदर्याचा भोक्ता आहे. सौंदर्याने आयुष्य परिपूर्ण जगणं हा तुमच्या मूलांकाचा नियम आहे. मात्र हे 4 आणि 6 जेव्हा व्यवसायात असतात तेव्हा ते प्रचंड यश मिळवतात, कारण शुक्र स्मार्ट वर्क करतो तर राहू हार्डवर्क करतो. थोडक्यात 4 आणि 6 हे वैवाहिक पार्टनर म्हणून योग्य नसले तरी बिझनेस पार्टनर म्हणून चांगलं काम करतात. याच पद्धतीने 6 आणि 8 देखील वैवाहिक पार्टनर म्हणून योग्य नाही, कारण 8 अंकाचा स्वामी शनी आहे.
जो वृद्ध ग्रह आहे आणि शुक्र हा सौंदर्याचा कारक आहे. किंबहुना वैदिक पद्धतीतही शुक्र आणि शनी जेव्हा एखाद्या पत्रिकेत एकत्र येतात तेव्हा त्या पत्रिकेत वैवाहिक सौख्याची उणीव तयार होते. कारण शुक्र हा राक्षसांचा गुरु आहे आणि शनी हा राक्षस ग्रह आहे. आपल्या शिष्यासमोर वैवाहिक सौख्य हा विषय कोणत्याही गुरुला आवडत नाही. म्हणून बिझनेस पार्टनर म्हणून 6-8 उत्तम ठरतात. त्याचवेळी वैवाहिक जोडीदार म्हणून 6 आणि 8 हे चॅलेंज ठरतं. खूप मोठं आव्हान तिथे निर्माण होतं आणि तिथे वैवाहिक सौख्यात उणीव निर्माण होते. कारण शुक्राच्या दृष्टीने किंवा 6 मुलांकाच्या दृष्टीने विवाहाचं यश म्हणजे प्रेम, आदर आणि स्थैर्य होय, हे सगळं त्यांना हवं असतं. करिअरच्या दृष्टीने 6 मुलांकासाठी फॅशन, सौंदर्य, उद्योग, आर्किटेक्चर, अभिनय, मॉडेलिंग, संगीत, हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, ज्वेलरी, लक्झरी बिझनेस, रिलेशनशिप, काउन्सिलर हे सर्व क्षेत्र उत्तम ठरतात. भाग्योदयाच्या दृष्टीने 6 मुलांकासाठी 24, 33, 42 आणि 51 हे भाग्यवर्धक वर्ष आहे. या वर्षात तुमची भाग्यवृद्धी घडून येते. 6 मुलांकाच्या जातकांनी बचत करण्याची सवय लावणं अत्यंत गरजेचं आहे. भाग्यांक या दृष्टीने विचार केला असता 6 मुलांकासाठी 3, 6, 9 हे 3 भाग्यांक आहे. अर्थात जेव्हा या तिघांचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा ते अधिक इफेक्टिव्ह ठरतात. शुभ रंगाच्या दृष्टीने मुलांक 6साठी पोपटी, हिरवा, पांढरा आणि स्काय ब्ल्यू हे रंग शुभ ठरतात. वाराच्या दृष्टीने शुक्रवार तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो. लाभाच्या दृष्टीने विविध लक्झरी व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्हाला लाभ होऊ शकतो. खर्चाच्या दृष्टीने विचार केला असता फॅशनवर प्रचंड मोठा खर्च होतो, इमोशनल खर्च होतो, सौंदर्यावर मोठा खर्च होतो, प्रवासावर मोठा खर्च होतो. विवाहाच्या पूर्वीच त्यांनी हनीमून स्पॉट ठरवून घेतलेला असतो. बिझनेस आणि रोमॅन्टिक सिटीज त्यांना विशेषतः आवडतात. मुलांक 6ची व्यक्ती म्हणजे तुम्ही सर्व असं का वागतात? कारण प्रेमाशिवाय जगणं ही तुमची अशक्य ही तुमची भावना असते. सौंदर्य आणि सुरक्षा ही तुमच्या जीवनाची गरज असते. तुमच्या आत्म्याचा उद्देशच लव आणि हार्मोनी असतं. त्यामुळे तुम्ही नैसर्गिक केअरटेकर देखील आहात आणि म्हणूनच तुम्ही असे आहात. उपायांच्या दृष्टीने म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही बेडरूममध्ये ठेवू शकतात. शुक्रवारी उपवास करा. ब्रेसलेटच्या दृष्टीने रोज क्वार्टज हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. गोड वस्तू, गोड खाद्यपदार्थ दान करा, तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. मंत्राच्या बाबतीत ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमहा या मंत्राचा जप करा. दर शुक्रवारी 108 वेळा आणि एरवी कमीत कमी 11 वेळा तरी या मंत्राचा जप करा. या सर्व उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून नक्की करा. तुमचा मुलांक 6 आहे, परंतु तुम्ही खरंच लव मॅग्नेट आहात का? हे तपासण्यासाठी आता आपण रॅपिड फायर प्रश्न घेऊया. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये लिहायचं. म्हणजे एक प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओला पॉज करून उत्तर कमेंट करा आणि त्यानंतर पुढील प्रश्न ऐका. तसंच शेवटी म्हणजे संपूर्ण प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर तुमचा स्कोअर किती आला ते देखील नक्की कमेंट करा. प्रश्न 1. तुमची रोमॅन्टिक प्लेलिस्ट नेहमी ऑन असते, होय किंवा नाही? तुमचं उत्तर कमेंट करा. प्रश्न 2. आरसा हा तुमचा सर्वात चांगला मित्र होय किंवा नाही? उत्तर कमेंट करा. प्रश्न क्रमांक 3. तुमची जोडीदार दुःखी असला तर तुम्ही अतिशय पॅनिक होतात, होय किंवा नाही? उत्तर कमेंट करा. प्रश्न 4. फॅशनवर तुमचा प्रचंड खर्च होतो, होय किंवा नाही? उत्तर कमेंट करा. प्रश्न 5. सरप्राईज गिफ्ट प्लॅन करण्यात तुम्ही नेहमी आघाडीवर असतात, होय किंवा नाही? उत्तर कमेंट करा. प्रश्न 6. लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर तुमचं विशेष प्रेम असतं, होय किंवा नाही? प्रश्न 7. फॉर एव्हर हा शब्द तुम्ही अत्यंत कलात्मक पद्धतीने सादर करतात, होय किंवा नाही? उत्तर कमेंट करा. प्रश्न 8. तुमचे अनेक निर्णय हे इमोशनवर घेतले जातात, होय किंवा नाही? प्रश्न 9. ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे पाहत असतो, होय किंवा नाही? उत्तर कमेंट करा. प्रश्न 10. तुमच्या स्वप्नातील सहल कोणती,
गोवा की पॅरिस? तुम्ही सिटीचं नाव कमेंटमध्ये लिहू शकता. असे एकूण 10 प्रश्न मी तुम्हाला विचारले. या सर्वांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये लिहिली असतीलच. आता ती टॅली करा. त्यात तुम्हाला 7पेक्षा जास्त गुण मिळाले असतील, म्हणजे 7पेक्षा जास्त वेळेस तुम्ही होय लिहिलं असेल, तर तुम्ही खरोखरच सर्टिफाईड विनर्स आहात. जर तुमची जन्मतारीख 6, 15 किंवा 24 असेल, तर कमेंट करा की यस आय एम अ विनर्स लवर. हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा ज्यांची तुम्ही काळजी घेत असता. तुम्ही मुलांक 6 2026 वार्षिक भविष्य पाहिलं का? नसेल तर आत्ता बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मुलांक 6चं रहस्य समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील अंकाचं रहस्य आपण समजून घेणार आहोत. शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.